या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय बघा, पी आणि क्यू या दोघांची सरासरी 20 आहे, क्यू आणि वाय दोघांची सरासरी 25 आहे, पी आणि वाय दोघांची सरासरी किती असणार आहे त्यांनी आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आणि सांगितलंय पी वाय आणि क्यू या तिघांची सरासरी 23 असणार आहे. सरासरी म्हणजे काय बघा, पी आणि क्यू ची सरासरी म्हणजे पी प्लस क्यू डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 20 ही त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे, नंतर तसंच त्यांनी क्यू प्लस वाय डिवाइड बाय 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 25. आता इथे ना तुम्हाला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो, पी प्लस वाय. आता पी आणि वाय ची पण सरासरी काढूया आपण, किती आपल्याला माहित नाही, ती आपण एक्स मानूया. आपल्याला काय करायचं माहिती का, ह्या तीन इक्वेशनला ऍड करायचे, 1 2 3 जे तीन इक्वेशन आहेत त्यांना ऍड करायचं. बघा पी बाय 2 आहे इथे, ठीक आहे, इथे परत पी बाय 2 आहे, तसाच क्यू बाय 2 पण आहे आणि क्यू बाय 2 पण आहे. म्हणजे त्याचंच काय होईल, पी प्लस क्यू आणि तसंच वायचा पण वाय बाय 2 ऍड होऊन होईल वाय होईल. ठीक आहे, इज इक्वल टू, आता या तिघांची बेरीज करा तुम्ही. बघा 25 20 किती झाले, 45 प्लस एक्स. आता आपल्याला पी प्लस क्यू प्लस वाय ची व्हॅल्यू याच्यातून भेटून जाईल. बघा पी प्लस क्यू प्लस वाय ची व्हॅल्यू किती आहे, त्यांनी आपल्याला पी वाय क्यू च्या इथे सरासरी दिलेले आहे, म्हणजे पी प्लस वाय प्लस क्यू इज इक्वल टू 23. आता नाही डिवायडेड बाय 3 ना, कारण आपल्याला सरासरी दिलेली आहे 23 ही सरासरी आहे. मग आता याच्यावर पी प्लस वाय प्लस क्यू ची व्हॅल्यू भेटेल, किती येईल त्याची व्हॅल्यू, 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6, पी प्लस वाय प्लस क्यू. मग इथली व्हॅल्यू आपण काय करूया, इथे टाकूया. आता बघा इथली व्हॅल्यू जर इथे टाकली 45 प्लस एक्स, 69 इज इक्वल टू 45 प्लस एक्स, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती येईल, 69 मायनस 45, 9 5 गेले 4, 7 4 गेले 2, 24. एक्स आपला काय होता, एक्स आपला होता पी प्लस वाय बाय 2, म्हणजेच पी आणि वाय ची सरासरी, आणि आपल्याला काय फाइंड करायचे, पी आणि वाय ची सरासरी, म्हणजे त्याचं उत्तर किती आलं 24.